चहा करते रे बाळा. आता चहा नको आजी, अगं मला बाय लांब चहा जायचंय. करते ना चहा नको. तर बाय माझं एवढं जर बोलणं जर तो तिकडे दाखवलं सुद्धा तर लय मेहरबानी होईल. 10,000 रुपये घेतलं येस फुकट नाही जरा दिली येस. आजींचं म्हणणं आहे की ही पुनर्वसन झालेली जी घरं आहेत यांना जी घरं दिलीत ती घरं देताना सुद्धा प्रत्येकाकडून 10,000 रुपये घेतलेत आणि मग त्यांना पुनर्वसन केलेली ही घरं दिलीत. म्हणजे त्यांच्यावरती आलेला दुःखाचा प्रसंग किती भयानक होता आणि तरीही त्या परिस्थितीमध्ये ह्यांच्याकडून 10,000 रुपये घेतले जातात. म्हणजे खरंच ही माणुसकी आहे का, ह्याच्यावरती पण प्रश्न पडतो. काय लागले. आणि म्हाताऱ्या माणसाने इथून बाळदी घेऊन इथं यायचं, मग ते हेरून तरी करावं ना. सांग ना मला तू. हां तर बाय माझं एवढं जर बोलणं जर तो तिकडे दाखवलं सुद्धा तर लय मेहरबानी होईल. हां हां हे बघ. आणि हे बघ ते पडून गेलं की पाणी जात नाही. ते बघ नुसतं तकलादी केलंय, तकलादी. ते बघ आता त्याला साकीट आणायला लागन तेव्हा ते करायला लागत. हां सांग बरं आता. हां हे कसं रेळ गेलं हे गळ्यात आहे का नाही. हे बघ बरं कसं दिसत आहे तू. हां असं बांधित आहेत काय असं करतात. आणि हा किचन वाटा बघ. हे बघ हे सगळं ताबीने खाऊन खाऊन हे बघ. हां बघ बरं. मग किचन वाटा तरी नीट करून द्यावं ना आम्हाला. हां बरं झालं आली माहिती. सगळं दाखवलं बैल अकराला, सगळं दाखवलं. पडली झडलीला सगळं दाखवलं तिला. हा ये चहा करते ना बाळा. आता चहा नको आजी, मला अगं बाय लांब चहा जायचंय. करते ना. चहा नको. माईक द्या मला फक्त. चहा पुढच्या वेळी येईल त्यावेळेस. चला आता कधी येशी तो मरते का जगत. येस येस. आजींचं म्हणणं आहे की ही पुनर्वसन झालेली जी घरं आहेत यांना जी घरं दिलीत ती घरं देताना सुद्धा प्रत्येकाकडून 10,000 रुपये घेतलेत आणि मग त्यांना पुनर्वसन केलेली ही घरं दिलीत. म्हणजे त्यांच्यावरती आलेला दुःखाचा प्रसंग किती भयानक होता आणि तरीही त्या परिस्थितीमध्ये ह्यांच्याकडून 10,000 रुपये घेतले जातात. म्हणजे खरंच ही माणुसकी आहे का, ह्याच्यावरती पण प्रश्न पडतो.